नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा लोकप्रश्नसह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण पाहतोय सध्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि याच्यावरच्या कोर्ट केसेस, गुन्हे, लोकांची होणारी परेशानी, त्याच्याच बरोबर ज्ञानराजाचे श्री सुरेश कुटे यांना पोलिसांनी केलेली अटक, या सगळ्या गोष्टी चालू असताना परभणीबद्दल पण हालचाली चालू आहेत, पण त्या जास्त हायलाइट होत नाहीयेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी म्हणजेच साईराम मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, बँक नाही, याबद्दल पण ज्यावेळेस पोलीस परभणीच्या विरुद्ध म्हणजे साईरामच्या विरुद्ध आलेल्या तक्रारीचा अभ्यास करतील त्यावेळेस बँक हा शब्द वापरणं योग्य आहे का, त्याच्यावर नेमकी कोणती कारवाई करता येईल या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे। तसेच ज्यावेळेस तुम्हाला 2017ला एक पत्र आलं होतं, त्या पत्रात लिहिलं होतं की तुमच्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या फ्रंटला दर्शनी भागामध्ये असं लिहा की ही ऑटोनॉमस बॉडी आहे, या ठिकाणी पैसे हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या रिस्कवर ठेवायला पाहिजे। जसं म्युच्युअल फंडला म्हणलं जातं, आपण पाहतो म्युच्युअल फंडची टीव्हीवरची जर जाहिरात आपण पाहिली तर त्या ठिकाणी लिहून येतं की म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क। जर म्युच्युअल फंडला हे येतंय तर तुम्ही तुमच्या दर्शनी भागात हे का लिहिलं नाही, आणि जर हे लिहिलं नसेल तर तो पण गुन्हा नाही का? मला हे म्हणायचंय, ज्यावेळेस आपण 420, 406, 409, 120B या सगळ्या कलमांचा विचार करतो, MPID याचा पण विचार करतो, गुन्हा दाखल करताना किंवा पुढचा तपास करताना जर 156(3) मध्ये पोलिसाकडे या गोष्टी येतात तर पोलिसांनी हे पण त्याच्यात नमूद करून त्या केसला स्ट्रॉंग केलं पाहिजे। साईराम वाल्याच्या 20 शाखा, तर त्या 20 शाखापैकी 5 बीडमध्ये बाकी इतर, पण साईरामच्या विरोधात सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह सक्रिय झालेले जे ठेवीदार आहेत ते गेवराईचे आहेत। तर साईरामच्या या 40,000 ठेवीदार, त्याच्यापैकी 152 कोटी ठेवी कोणाच्या? 40,000 ठेवीदारांच्या, आणि 85 कोटीचं कर्ज। त्याच्यानंतर एक दिवशी ते परभणी व्हिडिओवर आले आणि आम्ही ठेवीदाराकडनं कर्जवाल्याकडनं पैसे घेतोय। कुठे घेताय? कोऑपरेटिव्ह सोसायटीत। त्या तर बंद आहेत ना, त्याला तर कुलप लागलेले आहेत ना, मग कुठे पैसे घेताय तुम्ही? घरी आणून पैसे घेताय? त्याला काही लागन ना, कॉम्प्युटर सिस्टम काहीतरी लागन ना, पैसे आम्ही कर्ज दिलेले वसूल करतोय, फार कडक वसूल करतोय, काय ते वेगवेगळे शब्द वापरून तुम्ही हे सगळं करताय। मग हे वसूल करत असताना गुळाचा कारखाना आणि नॅचरल शुगर याचं काय? हे वसूल करत असताना आतापर्यंत काय वसूल झालं याचं बॅलन्स शीट कुठे आहे? कुठे आहे? आम्हाला द्या सोडून, आम्हाला नका दाखवू, तुमच्या रजिस्टरला तरी दाखवलंय का? हे सगळं वसूल करत असताना तुमच्या संचालक मंडळांचा नेमका या सगळ्या राड्यामध्ये रोल काय? तुम्ही व्हिडिओमध्ये फेसबुकवर येऊन तुम्ही सांगताय की महिनाभर थांबा, सगळं तजवीज झाली आहे, पैसे परत मिळतील। तर सारिका बोर्डे यांनी परभणीच्या विरोधामध्ये म्हणजे साईरामच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर त्याला चॅलेंज देण्यासाठी परभणी हे त्यांच्या वकिलामार्फत, कारण ते काय समोर येणार आहे, परभणी हे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये गेले, त्याला अपील केलं, पण डिस्ट्रिक्ट कोर्टापासून पण परभणीला काही राहत मिळाली नाही। आणि त्याच्यानंतर सारिका बोर्डे यांचे 18,55,796 रुपये साठीचे तपास पोलिसांनी करावा, हे सगळं तिथं मांडण्यात आलं। कोर्टाने त्याबद्दल सूचना दिल्या। आता याच्याच बरोबर आणखीन गोष्ट येते, यादी आशा पवार, श्रीकिसन लाड, निरंतर लाड आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई फळके या सगळ्यांनी पण गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याचा तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे। आता आशा पवार यांचे जवळजवळ 12 लाख रुपये आहेत, श्रीकिशन लाड यांचे जवळजवळ 12.5-13 लाख रुपये आहेत, निरंतर लाड आणि पत्नी यांचे पण जवळजवळ 11.5-12 लाखाच्या आसपास रुपये आहेत। या सगळ्यांनी एक पै पोटाला चिमटा घेऊन कमवलेली आहे आणि ती तिथे ठेवलेली आहे आणि तुमचे उडते उत्तर। आणि दुसरी गोष्ट, आणखीन काही केसेस आहेत, जसे की बाबासाहेब चिकणे आहेत, त्यांची 29/7 पुढची डेट दिलेली आहे। जसं कुशावर्ता भुसे आहे, त्यांची 26/6 म्हणजे उद्याची ती पुढची डेट दिलेली आहे। त्याच्यानंतर रघुनाथ बेद्रे आहेत, त्यांना 3/7 ही पुढची तारीख दिलेली आहे। या सगळ्या गोष्टी आणखीन केसेस दाखल होतीलच आणि करायलाच पाहिजे।
हे सगळं असताना तुम्ही मोठे मोठे डायलॉग मारता, आमच्या एवढ्या निधी एवढे फेडले एवढे परत दिले. अहो दाखवा ना, दाखवा. आणि या गोष्टीमध्ये आता सध्या फक्त ज्ञानराजा टार्गेट ठेवून जमणार नाही. परभणी म्हणजे साईराम, तुमचे बियाणी म्हणजे राजस्थानी मल्टीस्टेट यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला नाही पाहिजे. तर आता ह्या सगळ्या जर गोष्टी गेवराई पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये येतात तर मग गेवराई पोलिसांनी मागच्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये किंवा काल आज मध्ये नेमकं काय प्रोग्रेस केलाय परभणीसाठी हे लोकांसमोर येणं जरुरी आहे. परभणीचं लोकेशन ट्रेस करणं, परभणी नेमकं कुठं आहे, त्याला कसं उचलता येईल, उचललंय का, आणलंय का, या सगळ्या गोष्टी लोकांसमोर येणं जरुरी आहे. फक्त परभणीच नाही तर साईराम मधले जे काही बाकीचे मेंबर्स, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्याबद्दल नेमकं पोलिसांची काय भूमिका आहे या गोष्टी मिळणं जरुरी आहे. या गोष्टी आणि त्याच्याबरोबर मी जसं अगोदर बोललो तसं कलम नंबर 120B, 420, 406, 409 आणि एमपीआयडी ऍक्ट हे तर व्हायलाच पाहिजे. पण त्याच्याबरोबर बँक हा शब्द वापरून केलेला गुन्हा एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट त्या पतसंस्थे मल्टीस्टेटच्या फ्रंट म्हणजे जिथे लोकांना दिसेल त्या ठिकाणी जो नियम त्यांना 2017ला सांगितला होता की हे तुमच्या तिथे लिहा आणि 1 महिन्याच्या आत आम्हाला कळवा, ही गोष्ट. आणि त्याच्या पुढच्या जर गोष्टी म्हणायचं म्हणलं तर इलेक्शन रेग्युलर झालेत का, कर्ज देताना नेमके कोणते क्रायटेरिया वापरले गेले, ठेवी देताना नेमकं काय केलं गेलं, ठेवीदारांना पण सदस्य केलं गेलं का, तपासाचा भाग आहे. कारण मल्टिपल कोऑपरेटिव्ह सोसायटीज या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतात. मग स्टेट गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी नेमके काय पावलं उचलावे, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आणखीन जर काही मदत लागत असेल तर पोलिसांनी एक्सपर्टची पण मदत घेणं जरुरी आहे. अशा काही हालचाली पोलीस स्टेशन मधून होत आहेत का, अशा काही हालचाली गुन्हे अन्वेषण विभागाकडून होत आहेत का, या सगळ्या गोष्टी होणं याच्यासाठी जरुरी की हे जर सगळं व्यवस्थित होत राहिलं तर ठेवीदारांचे पैसे थोडे उशिरा का होईना पण मिळण्याचा मार्ग सोपा होईल. आणि अजून एक गोष्ट पोलिसांनी ते तपासायला पाहिजे ज्याच्यामध्ये परभणी हे त्या गुळ आणि काय नॅचरल शुगरचे सर्व आहेत की नाहीत, त्यांनी तिथं पैसे दिले तर कोणत्या पद्धतीने दिले, मग तिथला पैसा रिकव्हर करून ठेवीदारांचा पैसा येतो का, आणखीन परभणीच्या काही प्रॉपर्टीज आहेत का ज्या लपवून ठेवलेल्या आहेत, आणखीन काही दुसरीकडून कुठं कर्ज अजून घेतलेले आहेत का जसं आपण ज्ञानरामध्ये पाहतोय. या सगळ्या गोष्टीचा सखोल तपास गेवराई पोलीस करतील ही अपेक्षा ठेवतोय. पण परभणीला मात्र लवकरात लवकर गेवराई पोलिसांनी अटक करायला पाहिजे. आम्ही तुमच्या राजस्थानी बद्दल सगळ्या गोष्टी शोधतोय आणि त्या गोष्टी जशा सगळ्या हातात पडतील. कारण फक्त एवढ्या ठेवी बोलण्यापेक्षा नेमकं काय काय झालंय आता हे सगळे लोक पुढे आलेत गेवराईमध्ये. तर असंच साईरामच्या सगळ्या ठेवीदारांनी पुढे यावं, त्यांनी पटापट कंप्लेंट दाखल करायला सुरुवात करावी. कारण आता पोलीस डिनाय करणार नाहीत असं मला वाटतंय. माजलगावचा तो 2 दिवसाचा नाही का खेळ झाला त्याच्यानंतर, कारण तिथं कुठंतरी इन्सल्ट झाला डिपार्टमेंटचा, त्याच्यामुळे पोलीस डिनाय करणार नाही. आणि परभणींना उगाचच वेळ देणं, त्यांच्यासाठी उगाचच टाइमपास, त्यांनी मग बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टीचं काही जुगाड लावणं, या सगळ्या गोष्टी होण्याच्या अगोदर लोकांनी पण जागरूक राहणं, ठेवीदारांनी पण जागरूक राहणं जरुरी आहे आणि पोलीस पण सक्रिय राहणं जरुरी आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्वाची माहिती घेऊन आपल्या समोर येऊ. धन्यवाद.